अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कुंभोज तालुका हातकणंगले येथील ऋतुजा विशाल पालखे या विवाहितेने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुंभोज हेरवाडमधील ग्रामस्थांनी येथील हिवर खान बिरदेव मंदिरात एकत्रित येत मयत ऋतुजा हिच्या आत्महत्येस कारणीभूत सासरच्या मंडळींना कडक शासन करण्याची मागणी केली। यावेळी लवकरात लवकर न्याय मिळावा, सीआयडी चौकशी करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी हिवर खान बिरदेव मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी हेरवाड कुंभोज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाले। आरोपींना अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी केली, अन्यथा पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मानसिक छळ करणाऱ्या नराधमाचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बस स्थानक परिसरात मूक मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। या ठिकाणी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी मानप्पा पुजारी, सचिन पुजारी, छाया सूर्यवंशी, सुवर्ण अपराज, अशोक पुजारी, शहापूरकर, तोरगोंडा पाटील, सीमा बरगाले, आनंद बरगाले, रावसाहेब बिरोजे, हेरवाडचे उपसरपंच प्रमोद माळगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दयानंद पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, दिलीप आर्गे, दिलीप शिरढोणे यांच्यासह हेरवाड कुंभोज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळं बघवायची, कारण काजू बदाम सफरचंद सगळं पिशवी भरून वर, आणि माझ्या नातीला मात्र काही मिळायचं ना। आणि माझी मुलगी काय मोलकरी नव्हती काय तिच्या घरात, सगळं काम लावायचं, सगळं आणि जावल्या काही सुद्धा नाही लावत। तिरानं फोन काढून घेतला मुलगीचा, 1 महिना तिरानं मोबाईल घेतला। त्याचा काय अधिकार होता? मानसिक त्रास देत होता ती। नवऱ्यानं तर मारलाय माझ्या मुलगीला पट्ट्यानं, सगळं सहन केली मुलगी। सासू सासरे सगळेजण तिला छळ करत होते। मुलगी झाली म्हणून लई त्रास दिलाय माझ्या मुलगीला, सगळा अन्याय सहन केली। मुलगा पाहिजे होता म्हणून तिला लई छळत होतं। चालवत नसेल तरी कठोरात कठोर तिच्यावर कारवाई व्हावी। आमची मुलगी अशी सुसंस्कारी होती की ती असं पाऊल उचलणं शक्यच नव्हतं, पण त्याला आम्ही असं समजतो की झाला असावा। पोलीस प्रशासनाला सुद्धा माझा नमस्कार। मी एवढी विनंती करून त्यांना पण सांगतो, या कट राजकारण न घेता आमच्या मुलीला न्याय द्यावा एवढं सगळ्यांना सांगते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।